नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनुस क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। सध्या श्रावण महिना चालू आहे, तर या पवित्र महिन्यामध्ये सत्यनारायण देवाच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी व ऐश्वर्य वास करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घरोघरी केली जाते। तर या पूजेची सामग्री, मांडणी व साध्या सोप्या पद्धतीने पूजेचा विधी कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर चला पाहू। 2 तामण, त्याच्यानंतर पंचपात्र, संध्याची पळी, 2 कलश, त्याच्यानंतर तांदूळ, त्यानंतर हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, कापूर, विड्याची पाने 25, नंतर सुपाऱ्या 25, 2 नारळ, 5 खारका, 5 बदाम, खोबऱ्याची वाटी, गूळ, साखर, दुर्वा, फुले, तुळशी 1000 मोजून, आंब्याचा ढाळा 1, त्यानंतर केळीचे नसेल मिळाले तर कर्दळीचे खांब, 1 चौरंग, 3 पाट, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर मिळून, गंध, अक्षता, अत्तर, गरम पाणी, त्यानंतर 2 हार, शंख, घंटा, देवाची मूर्ती, त्यानंतर सुट्टे पैसे, जानवेचे 2 जोड, वस्त्र, कापसाचे वस्त्र 2 जोड, निरांजन, समई, या सर्व वस्तू काढून घ्याव्यात। या सर्व वस्तूंची यादी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वात प्रथम एक चौरंग घेऊन त्याच्यावरती स्वच्छ असे वस्त्र अंथरून घ्यावे। त्यानंतर केळीचे खांब, ते नसल्यास कर्दळीचे खांब लावून घ्यावेत। त्यानंतर चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी व नंतर चौरंगावर मध्यभागी पावशेर तांदूळ घालावेत। तांदूळ किंवा गहूही चालतील। त्याच्या मध्यभागी कलश ठेवावा व त्यामध्ये गंध, फुले, पैसा, सुपारी, दुर्वा, अक्षता घालाव्यात व त्यानंतर त्यावरती आंब्याचा ढाळा ठेवावा व यानंतर तांब्यावरती पूर्ण पात्र म्हणजेच तामण ठेवावे। त्या तामणामध्ये तांदूळ घालावे व तामणाच्या मध्यभागी एक वरुणाची सुपारी ठेवावी व 8 दिशांना 8 सुपाऱ्या लोकपालांच्या मांडाव्यात व त्याचप्रमाणे त्या सुपाऱ्यांना जवळ असे चिटकून 9 ग्रहांच्या सुपाऱ्या मांडाव्यात। मी दाखवल्याप्रमाणे सुपाऱ्यांची मांडणी करून घ्यावी। यानंतर 2-2 पानांचा एक विडा असे 5 विडे मांडून घ्यावेत व त्या विड्यावरती नाणे, त्यानंतर सुपारी, बदाम, खारीक हे सर्व ठेवून घ्यावे। त्यानंतर कलशाच्या समोर एक विडा मांडून त्यावरती अक्षता ठेवून सुपारी ठेवावी। याची गणपती म्हणून स्थापना करावी। नंतर कलशाच्या बाजूला 5 फळे ठेवून घंटा, शंख असल्यास शंख, गुळ, खोबरे याचा नैवेद्य ठेवावा व नारळ दोन्ही साईडला ठेवून द्यावेत। नंतर तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवून तामण वरती ठेवून द्यावे। यानंतर आपल्या इष्टदेवतांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवून घरच्यांचा म्हणजेच आपल्या आई वडिलांचा व इतर वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे व सुरुवात करावी। तर सर्वात प्रथम 3 नावे घेऊन आचमन करावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। व आता 4थ्या नावाला पाणी संध्याच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन तामणात सोडावे। ओम गोविंदाय नमः असे 2 वेळा करावे। यानंतर तांदळावर ठेवलेली सुपारी तामणामध्ये घेऊन गणपती म्हणून त्याची पूजा करावी। तर त्यांच्या गणपतीसाठी आवाहनार्थ अक्षता वाहाव्यात, गणपतीचे ध्यान करावे। नंतर पळीवर पाणी घालावे, परत पाणी घालून देवाला पंचामृताने स्नान घालावे। नंतर गंध अक्षतायुक्त पाणी घालावे, म्हणजे पाण्यामध्ये गंध, अक्षता व पुष्प ठेवून गणपतीवरती पाणी घालावे। यानंतर पाण्याचा चौकोनी मंडल करून त्यावरती खडीसाखरेचा नैवेद्य ठेवून नैवेद्य दाखवावा। यानंतर गणपतीला स्वच्छ करून वरती ठेवून तिथे परत हळद, कुंकू, अक्षता, तांबडे फूल, दुर्वा वाहाव्यात, जानवे घालावे व कापसाचे वस्त्र घालावे। यानंतर आपल्या डाव्या बाजूस पूजेसाठी भरून घेतलेला जो तांब्या असेल त्याला गंध, अक्षता व फुले वाहावे। याला कलश पूजन म्हणतात। अशाच प्रकारे आपल्याकडे शंख असेल तो शंख हातात घेऊन त्याला स्नान घालावे व त्यालाही गंध, फूल वाहावे। यानंतर दिव्याला नमस्कार करावा व गंध, फूल, हळद, कुंकू वाहावे। कलशावरील तामणामध्ये ठेवलेले अष्टदिशा व 9 ग्रह यांचे पूजन करावे। तर सर्वांना गंध, अक्षता, फुले वाहून त्यांचे आवाहन करावे। त्यांना हळदी कुंकू, धूप, दीप नैवेद्य दाखवावा व नमस्कार करावा।
ताम्हणातील बाळकृष्णाची मूर्ती परत खालील ताम्हणामध्ये घ्यावी। बाळकृष्णाला गरम पाण्याने स्नान घालावे। नंतर पंचामृताने देवाला स्नान घालावे। परत एकदा शुद्धोदक स्नानम म्हणजे साध्या पाण्याने स्नान घालावे। नंतर देवाला तुपाने स्नान घालावे, मधाने व अत्तराने स्नान घालावे व परत स्वच्छ पाण्याने स्नान घालून देवाची मूर्ती स्वच्छ करून घ्यावी। नंतर देवाला गंध, अक्षदा, तुळशीपत्र, हळदी कुंकू वाहावेत व नंतर उदबत्ती, निरांजन ओवाळावे। नंतर देवाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यावा। यानंतर मूर्ती स्वच्छ करून परत ताम्हणामध्ये ठेवून द्यावी। मूर्तीला जानवे, कापसाचे वस्त्र, हळद कुंकू, अक्षदा, पुष्प वाहावेत तेथे। यानंतर सत्यनारायणाला 1000 तुळशी वाहाव्यात। 1000 न मिळतील तर 108 वाहाव्यात व ह्या वाहत असताना विष्णू सहस्त्रनामावली उच्चारावी। यानंतर सत्यनारायण कथा वाचून घ्यावी व ही झाल्यानंतर सर्वांनी मिळून देवाची आरती करून घ्यावी व देवाला नैवेद्य म्हणून पंचामृत, शुद्ध तूप, रवा, साखर, दूध हे समप्रमाणात घेऊन बनवलेला नैवेद्य म्हणजे शिरा हा देवाला नैवेद्य म्हणून दाखवावा व यासोबत महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवावा। तर अशा प्रकारे आपली सत्यनारायणची पूजा संपन्न झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।